जय जय रघुवीर समर्थ. दशक 8 समास 1. समर्थ म्हणतात, आता श्रोत्यांनी नीट लक्ष द्यावे. हा गुरु शिष्याचा संवाद आहे. अगदी सोपा आहे. अनेक शास्त्रे आहेत. त्याचा अभ्यास करायला आयुष्य पुरणार नाही. पुष्कळ देव आहेत, पुष्कळ उपासना आहेत. जिथे ज्याची कामना पुरली तिथे तो मनाने दृढ राहिला. हजारात एखादाच कोणी देवाचा विवेक करतो. परी त्या देवाचे कौतुक त्याला कळत नाही, कारण अहंकारामुळे त्याला देव कळत नाही. आता देव कोणाला म्हणावं, त्याला कसं जाणावं? ज्यांनी सर्व चराचर सृष्टी निर्माण केली, मेघमाळा केल्या, चंद्राला अमृत दिले, रविमंडळाला तेज दिले, सागराला मर्यादा घातली, शेषाची स्थापना केली, ज्याच्यामुळे तारा, अंतरिक्ष, चारी वाणी, चारी खाणी, 84 लक्ष जीवयोनी, ज्याने तिन्ही लोक निर्मिले, ब्रह्मा, विष्णू, महेश हे ज्याचे अवतार आहेत, तोच निश्चयाने देव आहे. देव्हारातला देव उठून काही जीव निर्माण करू शकत नाहीत. सर्व करता तोच देव आहे. बघायला गेलं तर तो निरावयव आहे. त्याची कळा ब्रह्मादिकसुद्धा जाणत नाहीत. निर्मळ अवकाशात वायूचा जन्म झाला, वायूपासून अग्नी झाला, अग्नीपासून पाणी, पाण्यापासून सृष्टी झाली. खांबाच्या आधाराशिवाय ती आकाशात ठेवली, अशी विचित्र कळा ज्याने केली तो देव. देवानी पृथ्वी निर्माण केली, तिच्या पोटी पाषाण असतात, त्यालाच विवेकहीन देव म्हणतात. सृष्टी निर्माण करता या सृष्टीच्या पहिले होता, मग त्याच्या सत्तेने सृष्टी निर्माण झाली. कुंभार मडके बनवतो, ते मडके म्हणजे कुंभार नव्हे. तसा देव पूर्वीच आहे, पाषाण नाही. सृष्टीचा करता सृष्टीहून वेगळा आहे. येथे संशय घेऊ नये. ज्यांनी नाना जीव निर्माण केले, तो जीव कसा असेल? तो सर्वांमध्ये असूनही निराळा असतो. भूतांचा जो कर्दम आहे, त्यापासून आत्माराम अलिप्त आहे. अविद्येमुळे मायाभ्रम सत्य वाटतो, म्हणून जग मिथ्या, आत्मा सत्य. विश्वाला आत बाहेर व्यापून असतो तो अंतरात्मा. विश्व ओलांडून केवळपणाने असतो तो परमात्मा. त्याला देव म्हणावे. पदार्थ वस्तू नाशिवंत आहे, म्हणून भगवंत पदार्थ वेगळा. जन्ममरणाची वार्ता देवास नाही. अंतःकरण, पंचप्राण, बहुतत्वी पिंडज्ञान या सर्वांना चळण आहे, म्हणून ते देव नाही. तेव्हा शिष्याने आक्षेप घेतला, देवाकडे कर्तेपणा आला, पण निर्गुणाला हा गुण कसा लावता येईल? हे विश्व कसे निर्माण झाले? ब्रह्मांड करता कोण? देव सगुण की निर्गुण? कोणी म्हणती ब्रह्माने इच्छा मात्रे सृष्टी निर्माण केली, त्या व्यतिरिक्त आणखी कोण आहे ज्यांनी सृष्टी निर्माण केली? माया सगळी कोठून झाली ते आम्हास सांगावे. स्वामींनी पुढच्या समासात हे सर्व सांगितले आहे. दशक 8 समास 1 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 8 समास 2. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, श्रोत्यांनी आक्षेप घेतला होता, निर्गुण ब्रह्मामध्ये सचराचर कसे निर्माण झाले? याचे उत्तर ऐका. जे ब्रह्म आहे ते सनातन आहे. मायेचे मिथ्याभान विवर्त रूप भासते. जसे अंधारात दोरी ठेवली असेल तर दृष्टीला ती सापासारखी भासते, पण उजेड केल्यावर साप नसून दोरीच आहे हे कळते. यास विवर्त असे म्हणतात. आधी एक निष्क्रिय नित्यमुक्त परब्रह्म तेवढे होते. त्याच्या ठिकाणी कोणतेही विकार नसलेली अत्यंत सूक्ष्म मूळ माया उत्पन्न झाली. आता श्रोत्यांनी आक्षेप घेतला, ब्रह्म निर्गुण आहे, तेथे इच्छाधारी कोण? सगुणाशिवाय इच्छा नाही. सगुण नाही म्हणून तर निर्गुण म्हणतात. एक म्हणती करूनही अकर्ता देव, एक म्हणती परमात्म्याचा महिमा कोण जाणतो? वस्तू ठाईची निर्गुण, तेथे कैसे करते पण? देवाला सृष्टीकर्ता म्हणताच त्याला सगुणता येऊ पाहते, निर्गुण स्वरूप लोपते. माया कोणी केली नाही, आपली आपणच विस्तारली, मग देवाची वार्ताच बुडाली. सकळ कर्तव्यता जर मायेच्या माथी आली की मग भक्तांचा उद्धारिता देव नाही, मग भक्तांना सांभाळायला कोणीच नाही. मायेला स्वतंत्रता नाही. मायेला निर्मिता परमेश्वर एकच आहे. आता माया व ईश्वर यांचा विचार कसा ते सविस्तर बोलले पाहिजे. पहिले लोकांचे जे वेगवेगळे अनुभव आहेत ते ऐका. एक म्हणती देवानी केली म्हणून माया विस्तारली, देवाला इच्छा झाली नसती तर माया कशी?
एक म्हणती देव निर्गुण, तेथे इच्छा धरी कोण. माया मिथ्या झालीच नाही. एक म्हणती प्रत्यक्ष दिसते, नाही कसे म्हणता. माया ही ईश्वराची अनादी शक्ती आहे. एक म्हणती माया जर खरी मानली तर ज्ञानाने नाश पावली नसती. सत्यासारखे दिसते पण मिथ्या आहे. एक म्हणती माया स्वभावताच मिथ्या आहे, तर साधन कशाला करावे. माया त्यागाकारणे देवानी भक्ती साधन सांगितले. अनंत साधने बोलली, नाना मते भांबावली. माया त्यागू शकत नाही, तिला मिथ्या कशी म्हणावी. योगवाणी, वेदशास्त्री, पुराणी, नाना निरूपणी माया मिथ्या असे बोलले आहे. मिथ्या म्हणून ती नाहीशी झाली असे होत नाही. मिथ्या म्हणताच ती आपल्याबरोबर येते. ज्याला अंतरीचे ज्ञान नाही, ज्याला सज्जन ओळखता येत नाही, त्याला मायेचे मिथ्यापण खरे वाटते. जो जसा निश्चय करतो तो तसाच फळतो. जो आरशात पाहतो तसेच त्याचे प्रतिबिंब आरशात दिसते. माया मिथ्या कळून आली, परी ब्रह्मी कशी झाली, ही आशंका राहिली. निर्गुणांनी माया केली म्हणावी तर ती मुळातच मिथ्या आहे. श्रोत्यांचा आक्षेप पुढच्या समासात त्याचे निरसन केले आहे. दशक 8 समास 2 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 8 समास 3. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, जी झालीच नाही तिची वार्ता तू काय विचारतोस. दोरी आहे म्हणून साप दिसतो, जळ आहे म्हणून तरंग दिसतात, सूर्यामुळे मृगजळ दिसते, कल्पनेकरता स्वप्न दिसते, शिंपीवर चांदीचा भास होतो, जळाकरता बर्फ दिसते, सोन्याकरता अलंकार दिसतात, बिंबाकरता प्रतिबिंब दिसते. अद्वैतामध्ये द्वैत कसे, द्वैताशिवाय अद्वैत बोलता येत नाही. दृश्याकरता अदृश्य दिसे, अदृश्याला उपमा नाही म्हणून ते निरुपम. परमात्मा परमेश्वर तोच सर्वकर्ता ईश्वर आहे, त्यापासून सगळा विस्तार झाला आहे. अनंत नामे धरी अनंत शक्ती निर्माण करी, तोच मूळ पुरुष जाणावा. त्यामुळे पुरुषाची ओळखण तीच मूळ माया आहे. सकळ करते पण तेथे आले. साधक व सिद्ध यांच्या दृष्टीत फरक असल्याने साधकाला समजेल असे सांगावे लागते. उघडपणे बोलता येत नाही, कारण त्यामुळे साधनेलाच बाधा येण्याचा संभव असतो. देवापासून सगळे झाले हे सगळ्यांना मानले, पण त्या देवाला ओळखले पाहिजे की नाही. जे सिद्धांचे निरूपण साधक मानत नाही, कारण अंतःकरण परिपक्व नाही. अविद्येने जीव बोलत असतो. मूळ आत्मस्वरूप चैतन्य एकच आहे. अज्ञानाचे आवरण आले तेच चैतन्य जीव म्हणून म्हणतात. विद्या अविद्या यांच्या सहवासात त्याच चैतन्याला शिव म्हणतात. केवळ ज्ञान व शक्तिमय चैतन्यास देव म्हणतात. विश्वात ज्या अनंत शक्ती आहेत त्याचे कारण मूळ माया आहे. याचा अर्थ जाणायला अनुभवी पाहिजे. अवघी माया विस्तारली पण सर्वस्वी खरी नाही, या वचनाची खोली एखादाच जाणतो. तिला अनुर्वाच्य म्हणतात. स्वानुभवानी जाणावे. संत संघाशिवाय ती काही केल्या उमजत नाही. मूळ चैतन्य अनाम व अरूप आहे. मायेने त्यास अनंत नामे रूपे दिली, तेव्हा नामरूपाचे मूळ मायाच आहे हे म्हणणे बरोबर आहे. याविषयी शंका घेण्याचे काही कारण नाही. आता निराकारी मूळ माया कशी झाली ते ऐका. आकाश निश्चळ असताना त्यात जसा चंचळ वायू झाला, तशी निश्चळ परब्रह्मात मूळ माया झाली. आकाश वायुरूप झाले म्हणून आकाश भंगले असे होत नाही. तसेच मूळ माया झाली पण निर्गुणता जशीच्या तशीच राहिली. या दृष्टांतांनी मागील आशंका फिटली. वायू पुरातन नव्हता तशीच मूळ माया जाणावी. सत्य म्हणता पुन्हा त्यातच लीन होते. वायू सत्य म्हटले तरी दाखवता येत नाही, त्यामध्ये असणारी धूळ मात्र दिसते. तसे मूळ माया भासते, भासली तरी दिसत नाही. पुढे अविद्या माया विस्तारली. वायूमुळे धूळ दिसते, तसेच मूळ मायेच्या संयोगाने जग दिसते. आकाशात आभाळ नसते, ते अकस्मात उद्भवते. तसे मायेच्यामुळे जग झाले. आभाळाकरता गगनाची निश्चळता गेली असे वाटते, पण ते जसेच्या तसेच राहते. तसेच मायेकरता निर्गुण सगुण झाल्यासारखे वाटते, पण ते पाहता संपूर्ण जसेच्या तसेच असते. आभाळ आले व गेले तरी आकाश जसेच्या तसेच असते. त्याचप्रमाणे निर्गुण ब्रह्म गुणास येत नाही. रथ धावताना पृथ्वी चंचळ वाटते, पण ती निश्चळ असते. तसे परब्रह्म केवळ निर्गुण जाणावे.
दृष्टिबंधनाच्या खेळामध्ये काही गोष्टी तात्पुरत्या उत्पन्न केल्या जातात. माया स्वतः चंचल असून अनेक दृश्य पदार्थ निर्माण करते, पण ते सर्व तात्पुरते असतात. दृश्य पदार्थ आले आणि गेले तरी ब्रह्मवस्तू जशीच्या तशीच राहते. जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे दाखवणे हा मायेचा स्वभाव आहे. माया उद्भवली, वस्तू निर्गुण जशीच्या तशीच आहे. अहमस्फूर्ती झाली, तीच माया होय. गुणमायेमुळे हे सर्व घडते व मोडते. ते स्वस्वरूपात निर्गुणी काहीच घडत नाही. प्रथम स्फुरण ओंकार. ओंकार ही वायूची गती आहे. त्यातच पंचमहाभूते बीजरूपाने असतात. मूळ मायेत चळण झाले. चळण शक्तिरूप आहेत. शक्ती हेच वायूचे लक्षण आहे. वायूतील शक्तीमुळे सूक्ष्म तत्वे स्थूल स्वरूप घेतात. अशी पंचमहाभूते पूर्वी अव्यक्त होती, ती व्यक्तदशेस आली. मूळ माया जी आहे ती सर्व पंचभूतात्मक आहे. ही पंचमहाभूते एकमेकात मिसळलेली असतात. पुढे स्थूल स्वरूपात असली तरी एकमेकात मिसळलेली असतात. अशी पंचभूतात्मक माया विस्तारली. मूळ मायेच्या मुळात अथवा भूमंडळात अथवा स्वर्ग, मृत्यू, पाताळी सगळीकडे पंचभूतांचाच विस्तार आहे. सत्यस्वरूप हे आदी अंती मध्ये पंचभूते वर्ततात. श्रोत्यांनी शंका घेतली, तमोगुणापासून पंचभूते निर्माण होतात. मूळ मायेत त्रिगुणांना स्थान नाही, मग तेथे पंचभूतांचा उगम कसा होतो? याचे उत्तर पुढील समासात दिले आहे. दशक 8 समास 3 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 8 समास 4. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, परब्रह्मात मूळ माया झाली, तिच्या पोटी माया झाली. मायेनी त्रिगुणांना जन्म दिला. सत्व रज तम असे त्रिगुण जन्मले. तमोगुणापासून पंचमहाभूते निर्माण झाली. नंतर त्यांचा विस्तार झाला. मूळ माया त्रिगुणांच्या पलीकडे आहे, तर भूते कशी निर्माण झाली? मूळ मायेच्या पोटी. माया आली, तिने त्रिगुण प्रसवले, तिला गुणक्षोभिणी माया म्हणतात. आणखी एक मुद्दा असा की प्रत्येक एका भूतामध्ये पंचभूते असतात. सूक्ष्मदृष्टीचे कौतुक पहा. सूक्ष्मदृष्टीने पाहिले असता मूळ मायेत पंचभूते बीजरूपाने असतात, असा श्रोत्यांनी विवेक केला पाहिजे. आधी पंचभूते जाणावी, त्यांची रूपे ओळखावी, मग सूक्ष्मदृष्टीने शोधून काढावी. जे जे जड व कठीण आहे ती पृथ्वी, मृदू आणि ओलेपण ते आप, जे जे उष्ण आणि सतेज ते तेज, चैतन्य व चंचळ ते वायू, शून्य आकाश निश्चळ ते आकाश जाणावे. आता जे त्रिगुणाच्या परे आहे त्याचा सूक्ष्म विचार ऐकावा. सूक्ष्म आकाशात पृथ्वी कशी ते सांगतो. आकाश म्हणजे शून्य, शून्य म्हणजे अज्ञान, अज्ञान म्हणजे जडत्व, तीच पृथ्वी. आकाश मृदू आहे, तेच आप आहे. अज्ञानाने भास होतो तो तेजाचा गुण आहे. वायू व आकाश यात तसा भेद नाही. आकाशात जो सूक्ष्म अटकाव किंवा विरोध असतो तोच वायू होय. आकाश आकाशात मिसळले हे काही सांगायला नको. आकाशात इतर भूते कशी असतात ते सांगितले. आता वायूमध्ये पंचभूते कशी असतात ते पहा. फूल हलके असले तरी थोडेसे जड असते, तसेच वारा हलका असला तरी त्यास थोडा जडपणा असतो. सोसाट्याच्या वाऱ्याने झाडे मोडतात. वायूला वजन आहे, वजनाला जडपणा असतोच. हाच वायूमधला पृथ्वीचा अंश आहे. मृदूपण तेच आप आहे. वायूमध्ये भास हा तेजाचा गुण आहे. वायू तेथे चंचळ रूप आहेच, सकळांना मिळून आकाश आहेच. असे पंचभूतांचे अंश वायूमध्ये आहेत. आता तेजाबद्दल सांगतो. तेजामुळे भास होतो. कठीणपणा दाटपणा असल्याशिवाय भास होत नाही. अशी तेजामध्ये पृथ्वी आहे. भास मृदू वाटला तर तेच आप आहे. तेजामध्ये तेज आहेच. तेजामध्ये आढळणारी चंचलता हा वायूचा अंश. तेजात आढळणारी स्तब्धता हा आकाशाचा अंश. आता आपाचे लक्षण सांगतो. आप म्हणजे मृदूपण. मृदूपणात थोडेसे कठीण, तीच पृथ्वी. आपामध्ये मृदूपणे भासेल ते तेज. आपामध्ये वायू स्तब्धपणे दिसतो. आकाश तर व्यापकच आहे. अशी आपामध्ये सूक्ष्म पंचभूते आहेत. आता पृथ्वीचे लक्षण ऐका. कठीण आहे ती पृथ्वी, त्यामध्ये जे मृदूपण ते आप, कठीण भासते ते तेज आणि कठीणपणातील प्रतिकार विरोध तो वायू, सकळास व्यापक आकाश. सूक्ष्मदृष्टीने पाहिले असता
वायूच वाटतो, पण सूक्ष्म वायू पाहिला तर त्यात पंचभूते दिसतात. म्हणून पंचभूतिक पवन तीच मूळ माया आहे. माया आणि त्रिगुण तेही पंचभूतिक भूतांमध्ये त्रिगुण सूक्ष्म मिळवले की अष्टधा प्रकृती. अशी अष्टधा प्रकृती पंचभूतिक जाणावी. गुणापासून भूते स्पष्ट दशेला आली, त्यांना दृश्यरूप आल्यावर सगळी तत्वे झाली. पिंड व ब्रह्मांड दोन्हीकडे तत्वरचना आहे. विश्व उत्पन्न होण्यापूर्वी फक्त मूळ माया होती. माया व अविद्या ही अलीकडची आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश्वर, पृथ्वी, मेरू, सप्तसागर, नाना लोक, नाना स्थाने, चंद्र, सूर्य, तारांगणे, सप्तद्वीप, 14 भुवने हे सगळे अलीकडचे आहे. शेष, कुर्म, सप्तपाताळ, 21 स्वर्ग, अष्टदिक्पाल, 33 कोटी देव हे सर्व अलीकडचे आहे. 12 आदित्य, 11 रुद्र, 9 नाग, सप्तऋषी, नाना देवांचे अवतार हे सर्व अलीकडचे. सकळ विस्ताराचे मूळ मायाच आहे. महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे, तसे सगळे दृश्य सांडून केवळ वस्तूच होऊन राहावे. पंचभूतात्मक दृश्य जाणून मनातून ते काढून टाकण्यासाठी साधना करावी लागते. दशक 8 समास 4 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 8 समास 5. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, पंचभूतांचा कर्दम झाला असता तो वेगळा करता येत नाही, परंतु काही एक थोडा वेगळा करून दाखवतो. पर्वत, पाषाण, शिळा, शिखरे, माती, रेती, सप्तद्वीप, पृथ्वी, नाना देव, नाना नृपती, 84 लक्ष उत्पत्ती, वने, गिरीकंदरे मिळून पृथ्वी. निसर्गाने केलेल्या रचना, माणसाने केलेल्या रचना, जडांश व कठीणांश सगळे पृथ्वी. विहिरी, सरोवरे, नद्या, मेघ, सप्तसागर, भूमंडळीचे जे जे जळ आहे ते सर्व आप जाणावे. पृथ्वीच्या गर्भात पृथ्वीवर असे तिन्ही लोकातील पाणी मिळून आपच आहे. नाना वल्ली, तरुवरांचे रस, मध, पारा, अमृत, विष, नाना रस, तेल याशिवाय वेगळे अनेक आप आहे. पातळ, मृदू, गुळगुळीत असा आपाचा संकेत आहे. चंद्र, सूर्य, तारांगणे, दिव्य देह सतेजपणे, विस्तव, ढगातील वीज, अग्नी, शंकराच्या नेत्रातला अग्नी, काळाच्या क्षुधेचा तेज जाणावे. जे जे प्रकाशरूप, शोषक, उष्ण ते तेज जाणावे. वायू चंचळ आहे. सृष्टी चालाया कारण वायूच आहे. चलनवलन, प्रसरण, निरोध, आकुंचन सकळ चंचळ रूप वायूच आहे. प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाग, कुर्म, कृकल, देवदत्त, धनंजय हे 5 उपप्राण हे वायू आहेत. जितके चळण होते ते वायूचे लक्षण आहे. चंद्र, सूर्य, तारांगण यांना आपापल्या स्थानावर धरून ठेवणारा वायूच आहे. आकाश पोकळ, निर्मळ, निश्चळ अवकाश रूप जाणावे. आकाश सगळ्यांना व्यापून आहे. अनेकांमध्ये आकाश एकच आहे. आकाशामध्येच 4 भूतांचे कौतुक आहे. आकाशाचा विचार पाहता ते स्वरूपासारखेच आहे. शिष्य विचारतो, आकाश आणि स्वरूप सारखेच आहे, तर आकाशालाच स्वरूप का म्हणू नये? वस्तू अचल, अढळ, निर्मळ, निश्चळ तसेच आकाश वस्तूसारखेच आहे. समर्थ याचे उत्तर देतात, वस्तू निर्गुण पुरातन आहे. आकाशाअंगी 7 गुण सांगितले आहेत. काम, क्रोध, शोक, मोह, भय, अज्ञान आणि शून्यपणा हे आकाशाचे गुण आहेत. ब्रह्मवस्तू कोणी बनवलेली नाही. स्वरूप निर्विकार संचलेले आहे. कापसात जर स्फटिक पडला तर तो तसाच दिसतो, पण त्याच्यावर डोके आपटले तर कपाळ मोक्ष होतो. नुसत्या कापसावर आपटले तर फुटणार नाही. आकाश म्हणजे केवळ भूत व अनंत एक कसे? तरी श्रोता म्हणतो, चहूभूतांना नाश आहे, पण आकाश कसे नासेल? त्याचे काय नासते? आमच्या मते आकाश शाश्वत आहे. समर्थ म्हणतात, आता आकाशाचे लक्षण ऐका. आकाश तमापासून झाले आहे, म्हणून कामक्रोधांनी वेष्टिले आहे. ते शून्यमय आहे, म्हणून अज्ञान नाव देतात. अज्ञानमय असल्यामुळे आकाशाच्या ठिकाणी कामक्रोध, मोह, भय आणि शोक असतात. अज्ञान कालवले आकाशी, तया कर्दमात ज्ञाननाशी. तैसे आकाश आणि स्वरूप पाहता वाटती एकरूप, पण दोन्हीमध्ये फरक आहे. आकाश शून्य रूप आहे, पण वस्तू शून्य रूप नाही. आकाश वेगळेपणाने पाहता येते. स्वरूपाला पाहायचे असेल तर स्वरूपच व्हावे लागते. येथे आशंका फिटली, संदेहवृत्ती मावळली. आकाश अनुभवता येते, स्वरूप अनुभवाच्या पलीकडे आहे. दुधासारखा जळाचा अंश राजहंस निवडतात, तैसेच स्वरूप आणि आकाश संत जाणतात. ही मायेची गथागोवी गुंतागुंत संतसंगाने सोडवावी, म्हणजे संतसंगतीने मोक्षाची पदवी प्राप्त होईल.
दशक 8 समास 5 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 8 समास 6. जय जय रघुवीर समर्थ. आरंभी श्रोता प्रश्न विचारतो, तुम्ही सत्संगाचे महत्त्व सांगता, तरी सत्संग लाभला असता किती दिवसात मोक्ष प्राप्त होतो ते कृपा करून सांगा. साधूची संगती धरल्यावर किती दिवसात मुक्ती मिळते. तेव्हा समर्थ म्हणतात, संतांच्या निरूपणावर जर विश्वास असेल तर तत्क्षणी मुक्ती लाभते, पण दुश्चितपणामुळे हानी होते. तेव्हा श्रोता विचारतो, सूचित असता मन अकस्मात दुश्चित होते, त्यास शांत कसे करावे. त्यावर समर्थ उत्तर देतात, निरनिराळ्या वस्तूंकडे विषयांकडे मन ओढले जाते, ते प्रथम थांबवावे. खऱ्या अर्थाने श्रवण करायला बसावे. वेळ वाया न जाऊ देण्याबद्दल सावध असावे. अशा रीतीने आपला काळ सार्थकी लावावा. ग्रंथातील अर्थ शोधून घ्यावा. दुश्चितपण आले तरी पुन्हा श्रवण करावे. अर्थांतर पाहिल्याशिवाय उगा श्रवण करतो तो मनुष्य वेशातील पाषाण समजावा. येथे श्रोते म्हणतील, आम्हाला पाषाण म्हटले तरी पाषाणाचा गुण आहे का. वाकडा तिकडा पाषाण जर नीट घडवला तर नंतर पाहताना जसा घडवला तसाच असतो. टाकीने खपली फोडली ती पुन्हा त्याला चिकटत नाही, पण मनुष्याची कुबुद्धी झाडली तरी पुन्हा जशीच्या तशीच लागते. सांगता अवगुण गेला पुन्हा जडला. म्हणून माणसापेक्षाही पाषाण भला आहे. ज्याचा अवगुण जात नाही तो पाषाणाहूनही उणा आहे. त्यापेक्षा पाषाण कोटी गुणे आगळा आहे. माणिक, मोती, प्रवाळ, 5 वैडूर्य, वज्रनिळ, गोमेद, परीस यांना पाषाण म्हणतात. याही वेगळे सूर्यकांत, सोमकांत, रोगावर औषध म्हणून लागू पडणारे मणी, याही वेगळे काही पाषाण. नाना तीर्थी लागले हरिहर मूर्ती बनले. पाषाणा ऐसे नाही सार. पाषाणापुढे मनुष्य पामर. दुश्चितपणामुळे घात होतो. परमार्थ व प्रपंच दोन्हीही साधत नाही. दुश्चितपणामुळे साधन, भजन, श्रवण, विवरण, निरूपण काहीच घडत नाही. सावध असून उमजेना, श्रवण असून ऐकेना, ज्ञान असून कळेना. सारासार विचार जरी दुश्चितपणापासून सुटला तरी आळस आला. आळसाने विचार राहिला, आचार बुडाला. पाठांतर नाही, श्रवण नाही, निरूपण नाही. आळसामुळे परमार्थाची खूण मलिन झाली. आळसाने नित्यनेम राहिला, अभ्यास बुडाला, विवेकाची गती मंदावली. आळसाने आळस वाढला, निद्रा वाढली. निद्रा, आळस, दुश्चितपणा यामुळे निरूपण उमजत नाही. आता किती दिवसात संत संगाने मुक्ती होते ते ऐका. लोहाला परीस लागला की सोने होते. थेंब सागरात मिळाला की त्याचा सागर होतो. नदीचा गंगेत संगम झाला की नदीची गंगा होते. हे सर्व तत्क्षणी होते. सावध, साक्षेपी, दक्ष त्याला तात्काळ मोक्ष मिळतो. शिष्याची प्रज्ञाच महत्त्वाची आहे. प्रज्ञावंताला, अनन्याला तात्काळ मोक्ष मिळतो. प्रज्ञा असेल पण अनन्यता नसेल तर नुसती प्रज्ञा कामास येत नाही. प्रज्ञेशिवाय अर्थ कळत नाही. विश्वासाशिवाय वस्तू कळत नाही. प्रज्ञा व विश्वास मिळून देहाभिमान गळतो. देहाभिमानाचे अंती सहजची वस्तुप्राप्ती. सत्संगे सद्गती विलंबच नाही. जो सावध, साक्षेपी, प्रज्ञावंत, विश्वासू आहे त्याला साधनाचे सायास करावे लागत नाहीत. इतर जे भोळे भाविक आहेत त्यांना साधन करून मोक्ष जोडता येतो. आत्मदर्शन झाल्यावरही निरूपणाचा उपाय मोडू नये, साधन सोडू नये, कारण निरूपणाने सगळ्यांची सोय लागते. आता मोक्ष कसा आहे, स्वरूपाची दशा कशी आहे, संत संघाने त्याच्या प्राप्तीचा भरोसा कसा, ते पुढील समासात सांगितले आहे. अवगुण त्यागण्यासाठी न्यायनिष्ठूर बोलावे लागते. श्रोत्यांनी कोप धरू नये असे समर्थ म्हणतात. दशक 8 समास 6 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 8 समास 7. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, मोक्षास कसे जाणावे, मोक्ष कोणास म्हणावे, संतांच्या संगतीत मोक्षास कसे पावावे. तर याचे उत्तर ऐका. बद्ध म्हणजे बांधलेला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झाला. असा मोक्ष संतसंगे कसा लाभला ते ऐका. प्राणी संकल्पाने बांधला गेला, जीवपणे बद्ध झाला. तो साधूजनांनी विवेकाने मुक्त केला. मी जीव आहे हा संकल्प दृढ केल्यामुळे प्राणी अल्प देहबुद्धीचा झाला. मी जीव आहे, मला बंधन आहे, मला जन्म मरण आहे, केलेल्या कर्माचे फळ आता भोगीन, पापाचे फळ दुःख, पुण्याचे फळ सुख. पाप पुण्य भोगावेच लागते, भोग सुटत नाही, गर्भवासही संपत नाही. अशी ज्याची कल्पना दृढ झाली तो बद्ध झाला. तसा अज्ञानी प्राणी भगवंताचे ज्ञान नसल्यामुळे म्हणतो की माझे जन्ममरण काही सुटत नाही, आता दान करू तेव्हा पुढच्या जन्मी त्याचा आधार होईल. पूर्वी दान केले नाही म्हणून आता दारिद्र्य आले.
आता काहीतरी दान केले पाहिजे, म्हणून जुने वस्त्र, एखादे तांब्याचे नाणे तो दान करतो आणि म्हणतो, पुढच्या जन्मी याच्या कोटी गुणे मला मिळेल. आता जे देईन ते पुढच्या जन्मी मिळेल अशी कल्पना करतो तो अज्ञानी. बद्ध जाणावा. पुष्कळ जन्म झाल्यावर मनुष्य देह मिळतो. इथेही सद्गती झाली नाही तर पुन्हा अकस्मात नीच योनी भोगावी लागते. या संसारात नरदेह परमदुर्लभ आहे. पापपुण्य समान झाले असता नरदेह मिळतो असे भागवतात व्यासांचे वचन आहे. नरदेह दुर्लभ आहे. गुरूंच्या वचनाप्रमाणे वागून सुख प्राप्त करून घ्यावे. ज्याला देवाची अनुकूलता नाही तो स्वतः पापी असतो. त्याला भवसागर पार करता येत नाही, म्हणून त्याला आत्महत्यारा म्हणावे. जन्म मृत्यू 84 लक्ष, तितक्या आत्महत्या त्याला, म्हणून आत्महत्यारा. ज्ञानाशिवाय नरदेह मिळाला तरी जन्म मरण चुकत नाही. असा मूर्ख प्राणी पुढच्या जन्माची आशा धरतो. अशा अज्ञानी माणसांना त्यांच्या संकल्पाचे बंधन असते. हे जे संकल्पाचे बंधन आहे ते संत संगाने तुटते. पंचभूताचे शरीर, पंचभूताचे सचराचर निर्माण झाले. प्रकृतीच्या नियमानुसार जगातील घटना घडत असतात. देह पंचभूतिक, त्या देहामध्ये कारण आत्मा. देह अंती नासून जाईल, त्यास आत्मा म्हणू नाही. नाना तत्वांचा समुदाय देहामध्येच आला. अंतःकरण, प्राणादिक विषय, इंद्रिये, सूक्ष्माचा विवेक शास्त्रात सांगितला आहे. सूक्ष्माचा शोध घेता अंतःकरण, मन, बुद्धी, नाना तत्वे यापासून आत्मा वेगळा आहे. स्थूळ, सूक्ष्म, कारण, महाकारण पिंडाचे, विराट, हिरण्य, अव्याकृत, मूळ प्रकृती हे 4 ब्रह्मांडाचे असे अष्टदेह असतात. 4 पिंडाचे, 4 ब्रह्मांडाचे, त्यात प्रकृती व पुरुष असे मिळून 10 देह म्हटले जातात. असे तत्वांचे लक्षण आहे. त्या सगळ्यापासून आत्मा अलिप्त आहे, साक्षीरूप आहे. कार्यकर्ता कारण याला वेगळेपणाने पाहतो. जीव, शिव, पिंड, ब्रह्मांड, माया, अविद्येचे बंड उदंड असले तरी आत्मा वेगळा आहे. 4ही आत्मे पाहू जाता त्यांचे लक्षण पहा. एक जीवात्मा, दुसरा शिवात्मा, तिसरा परमात्मा विश्वात्मा, चौथा निर्मळ आत्मा असे 4 आत्मे. उंच नीच भेद भासतात पण 4ही एकच आहेत. याविषयीचा दृष्टांत पहा. घटाकाश, मठाकाश, महदाकाश, चिदाकाश असे सगळे मिळून आकाश एकच आहे. घटात व्यापक ते घटाकाश, पिंडात व्यापक ब्रह्मांश तो जीवात्मा, मठी व्यापक आकाश ते मठाकाश, ब्रह्मांडी व्यापक ब्रह्मांश तो शिवात्मा, मठाबाहेरील आकाश ते महदाकाश, ब्रह्मांडाबाहेरील ब्रह्मांश त्याला परमात्मा म्हणायचे. उपाधी वेगळे आकाश ते चिदाकाश. तसा निर्मळ आत्मा म्हणजे परमेश्वर, तो उपाधी वेगळा. उपाधीच्या योगांनी भिन्न वाटतो पण आकाश अभिन्न. तसाच आत्मा स्वानंद घन एकच आहे. दृश्याला सबाह्य अंतरी सूक्ष्मात्मा निरंतर आहे. त्याची थोरवी वर्णन करायला शेषही समर्थ नाही. असे आत्म्याचे लक्षण जाणता जीव पण नाही. उपाधी शोधून ती बाजूस सारली की अभिन्नता मुळातच आहे. जीवपणे एकदेशी झाल्यामुळे अहंकाराने जन्म सोसत राहतो. विवेकाने पाहिले असता प्राण्याला जन्म कुठला? जन्म मृत्यूपासून सुटला म्हणून मोक्ष झाला. तत्वे शोधून पाहिली असता माणूस सद्वस्तू अनुभवतो. तेची वस्तू ते आपण हे महावाक्याचे लक्षण. साधू करीती निरूपण आपल्यानी मुखे. ज्या क्षणी अनुग्रह केला त्याच क्षणी मोक्ष झाला. आत्म्याला बंधन नाहीच. आशंका फिटली, संदेहवृत्ती मावळली, संत संगे तात्काळ मोक्ष पदवी मिळाली. स्वप्नामध्ये बांधला, जागृतीने मोकळा केला. विवेक ज्ञानाने माणसाला मोक्षप्राप्ती झाली. स्वप्नबंधन तोडायला दुसरे साधन नको, फक्त त्यास जागे करावे लागते. तसेच संकल्पाने जीव बांधला गेला, त्याला आणखी कोणचा उपाय नाही. आत्म अनात्म विवेक केला तर बंधन नाहीसे होते. विवेकाशिवाय जो जो उपाय तो तो व्यर्थच क्षीण होय. विवेके पाहता आपण आत्माच आहोत. आत्म्याच्या ठिकाणी बद्ध मोक्ष दोन्ही नाही. जन्ममृत्यू हे सर्वही आत्म्यास नाही. जन्ममृत्यू देहाला असतात. दशक 8 समास 7 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 8 समास 8. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, मागच्या समासात निरूपण झाले. जो परमात्मा आहे तो तूच आहेस. तूच परमात्मा आहेस. परमात्म्याचे लक्षण असे आहे, जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही. बद्ध मोक्ष दोन्ही परमात्म्याला नाही.
परमात्मा निर्गुण निराकार आहे, अनंत अपार आहे. परमात्मा नित्य निरंतर जसाच्या तसाच आहे, सर्वांना व्यापक आहे, अनेकात एक आहे. परमात्म्याचा विवेक अतर्क्य आहे, अशी परमात्म्याची स्थिती आहे. भक्तीने परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार होतो. नवविधा भक्तीच्या मार्गाने जाऊन पुष्कळ भक्त पावन झाले. नवविधा भक्तीचे सार म्हणजे आत्मनिवेदन. त्याचा विचार करावा. आपल्या स्वानुभवाने आपणास निवेदावे. आत्मनिवेदन असे जाणावे. महापूजेच्या अंती देवास मस्तक वाहतात. आत्मनिवेदनाची भक्ती ही देवाच्या अत्यंत निकट असलेली भक्ती आहे. असे थोडेच भक्त असतात जे आपणास निवेदिती. त्यांना परमात्मा तात्काळ मुक्ती देतो. श्रोते विचारतात, आपणास कसे निवेदावे, कोठे जाऊन पडावे किंवा मस्तक तोडावे देवापुढे? असे ऐकून समर्थ म्हणतात, सावधान होऊन एकाग्र चित्ताने ऐका. आत्मनिवेदनाचे लक्षण असे. आधी पाहावे मी कोण, मग परमात्मा निर्गुण ओळखावा. देवभक्ताचे शोधन करता आत्मनिवेदन होते. देव पुरातन आहे. देवाला ओळखायला गेले की तद्रूपता झाली की देव भक्त विभक्तता मुळीच नाही. विभक्त नाही म्हणून भक्त. देवभक्ताचे पाहता मूळ भेदाचे होय निर्मूळ. एक परमात्मा सकळ दृश्यावेगळा परमात्मा स्वरूपाशी समरस झाल्यावर द्वैताला उरी नाही. देव भक्त वेगळे राहू शकत नाही. आत्मनिवेदनाचे अंती ही जी अभेद भक्ती घडते ती सायुज्य मुक्ती जाणावी. जो संतांना शरण गेला, अद्वैत निरूपणाने बोध झाला, मग वेगळा केला तरी होणार नाही. नदी सागराला मिळाली ती वेगळी करता येत नाही, तसेच भक्त भगवंती मिळाला की त्याला वेगळे करता येत नाही. देव भक्तपणे पाहावा, म्हणजे त्याचे ऐश्वर्य तात्काळ अंगी बाणते. देहच होऊन राहिले तर देह दुःख सोसावे लागते. देहातीत झाल्यावर परब्रह्म प्राप्त होते. श्रोत्यांनी विचारले, देहातीत कसे व्हायचे? याचे उत्तर ऐका. देहातीत वस्तू ते परब्रह्म आहे. देहसंघ हा तुझ्यासारख्या विदेहाला सहन होत नाही. देहबुद्धी सोडता ऐश्वर्य बाणते. देह मी असा भाव असेल तर अधोगती होते. श्रोत्यांनी विचारले, साधू वचन ते कसे काय विश्वास धरावा? स्वामी ते मला सांगावे. सोहम आत्मा स्वानंदघन अजन्मा तो तूच आहेस, हेच साधू वचन सुदृढ धरावे. तूच शाश्वत ब्रह्म आहे, हाच महावाक्याचा खरा अर्थ आहे. या वचनाचा विसर पडू देऊ नये. देहास अंत होईल, मग मी अनंत ब्रह्म पावेल असे मानू नये. मायेस होईल कल्पांत किंवा देहासी येईल अंत, तेव्हा निवांत परब्रह्म मी, हे बोलणे अप्रमाण आहे. समाधानाचे लक्षण असे नाही. सैन्य अवघे मरून गेले, मग राज्यपद मिळाले. त्यापेक्षा सैन्य असतानाच राज्य करावे, हे लोकांना कळत नाही. माया असून नाही, देह असतानाच विदेही असे समाधान ओळखावे. आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर दृश्यदृष्टीस पडले तरी असलेले समाधान जाणार नाही. मृगजळासारख्या असलेल्या मायेचा धाक कशाला? देहबुद्धीचा अंत झाला की स्वस्वरूपाची प्राप्ती आपोआप होते. माया अविद्या यापासून अलिप्त असणारा आत्मा तूच आहेस. गती अवगती यापेक्षा वेगळा तो तू आहेस. जीवपणाची भ्रांती फिटल्यावर वस्तूची आत्मप्रचिती येते. सद्गुरू बोधाने प्राणी उत्तम गती पावतो. सद्गुरू बोध झाल्यावर चारी देहांचा अंत होतो. स्वस्वरूपाचा ध्यास लागतो. निजध्यासाने प्राणी ध्येयच होऊन जातो. सायुज्य मुक्तीचा धनी होतो. दृश्य पदार्थ ओसरल्यावर आत्माच उरतो. सद्गुरू वचन हृदयी धरी तोच मोक्षाचा अधिकारी. श्रवण मनन केलेची करी अत्यादरे. लक्ष आणि अलक्ष दोन्ही पण पक्ष आटतात. तो मोक्ष जाणावा. ध्यानधारणा संपते. कल्पना निर्विकल्पात मुरते. शुद्ध जाणीव मात्र सूक्ष्म ब्रह्म उरते. भवमृगजळ आटते. खोटे बंधन तुटते. अजन्म्याला जन्मदुःखापासून मुक्त केले. निसंग असणाऱ्याला संगाची व्याधी जडली होती. विदेहाला देहबुद्धी जडली होती. ती उपाधी आत्म अनात्म विवेकाने तोडून टाकली. अद्वैताचे द्वैत तोडले. एकांताला एकांत दिला. जो अनंत आहे त्याला अनंतपणाची जाणीव परत मिळवून दिली. जागृतीला जागृत करून निजबोधाने आत्मज्ञान प्रबोधले. अमृत आत्म्याच्या मागे मृत्यूचे लचाण लागले होते, त्याला अमर केले. मोक्षाला राहायला मुक्तीचे घर मिळवून दिले. निर्गुणाला सगुणाच्या आरोपातून सोडवून निर्गुण केले. सार्थकाचे सार्थक झाले. आपणच आपल्याला खूप दिवसांनी भेटलो असे झाले. साधनाचे फळ मिळाले. निश्चळ असणाऱ्याला चंचळ मायेचा पसारा बाजूला करून निश्चळ प्रगट केले. निर्मळाचा मळ विवेक बळाने गेला.
अशा प्रकारे स्वस्वरूपाचे दर्शन झाल्यामुळे जिवंतपणी जन्ममरणाचे दुःख नाहीसे झाले. असे ज्ञान ज्याला झाले त्याचे लक्षण पुढच्या समासात सांगितले आहे. दशक 8 समास 8 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 8 समास 9. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, अंतरी अमृत गेल्यावर बाह्य काया लखलखीत होते. अंतरस्थिती बांधलेल्या संतांची लक्षणे कोणती? आत्मज्ञान झाले हे कसे जाणावे? म्हणून आता साधू लक्षणे सांगतो. सिद्धाचे लक्षण ऐका. सिद्ध म्हणजे स्वरूप जाणावे. तेथे वेगळेपण मुळीच नाही. जो स्वरूप होऊन राहतो तो सिद्ध. सिद्ध स्वरूपी सिद्धपण शोभून दिसते. आत्मस्वरूप स्वतः सिद्ध आहे ही गोष्ट वेदशास्त्रांमध्ये प्रसिद्ध आहे. ते स्वरूप जो बनतो त्याला सिद्ध म्हणावे. इतरांना सिद्ध म्हणता येत नाही. साधकाला कळण्यासाठी सिद्ध लक्षणांचे कौतुक सांगतो. अंतरस्थिती स्वरूप झाली, पण नंतर काया कशी वर्तली तर स्वप्नात जसे सगळे स्वप्नापुरते खरे असते तशी. तसा देह मिथ्यापणे सर्व व्यापार करतो तरीसुद्धा सिद्धांचे लक्षण सांगतो. सदा स्वरूपानुसंधान हे साधूचे मुख्य लक्षण आहे. जनी असूनही तो जना वेगळा असतो. स्वरूपावर दृष्टी पडली की संसार चिंता संपते. मग स्वरूपवर्णनाची गोडी उत्पन्न होते. हे जरी साधकाचे लक्षण असले तरी सिद्धांगी ते असते. बाह्य दृष्ट्या साधकांसारखे आणि अंतरी स्वरूपाकार असे सिद्धाचे लक्षण चतुरांनी जाणावे. संदेहरहित सिद्धाचे साधन असते. जे चळत नाही असे अंतर्बाह्य समाधान असते. स्वरूपी वृत्ती लागल्यामुळे ती स्वरूपच झाली. मग देह चंचल निश्चळ कसाही असू दे, तो मात्र स्वरूपच होऊन राहतो. याला कारण अंतरस्थिती आहे. अंतरीच निवृत्ती पाहिजे. ज्याचे अंतर भगवंती लागले तोच साधू. बाह्य कसेही असले तरी अंतर स्वरूपीच लागावे. मग त्याच्या अंगी सिद्ध लक्षणे आपोआप प्रगट होतात. एखादा माणूस योगायोगाने राज्यावर आला तर त्याच्या अंगी राजाचे ऐश्वर्य प्रगटते. तसेच स्वरूपाबद्दल आपलेपणा रुची उत्पन्न झाली की लक्षणे प्रगटतात. ती लक्षणे अभ्यासून येत नाहीत. म्हणून स्वरूपाशी तदाकार व्हावे व स्वरूपच बनून राहावे. आपली वृत्ती स्वरूपाच्या ठिकाणी राहणे ही परमार्थाच्या साधनाची पराकाष्ठा समजावी. आपली वृत्ती निर्गुणी राहावी ही स्थिती संत संगतीत संतांच्या निरूपणाने साधते. स्वरूपाशी तदाकार होण्याचा अभ्यास करीत असता या लक्षणांचा पण अभ्यास करावा. स्वरूपानुसंधान सुटले तर मोठ्या योग्यतेचे साधकसुद्धा गोंधळून जातात. स्वरूपी कल्पना राहिल्यामुळे तेथे कामना कशी असेल? साधूजनांना कामना नाही. कल्पनेचा विषय हातचा गेला, कामना पूर्ण झाली नाही तर क्रोध येतो. साधूजनांचा अक्षय ठेवा जाणार नाही. साधुसंत क्रोधरहित असतात. ते स्वरूप जाणतात. नाशिवंत सांडले तर दुसरा कोणीच उरत नाही. मग क्रोध कुणावर करायचा? सचराचरी साधू क्रोधरहित वर्ततात. साधू स्वानंद भोगीत असतात, त्यामुळे वादविवाद तुटून गेला. साधू स्वरूप निर्विकार आहे, त्यामुळे तिरस्कार मत्सर कोणावर करायचा? साधू स्वरूप स्वयंभू आहे. त्याच्याजवळ दंभ नाही, कारण त्याच्यात द्वैत नाही. साधूने दृश्याचे विसर्जन केलेले असते, त्यामुळे साधूला प्रपंच नाही. म्हणून निप्रपंच साधू जाणावा. अवघे ब्रह्मांड त्याचे घर बनून जाते. पंचभूतिक मिथ्या जाणून त्याचा त्याग केलेला असतो, यामुळे लोभ राहत नाही. साधू नेहमी निर्लोभ असतो. साधूची वासना शुद्ध स्वरूपी समरस झालेली असते. साधू शोकरहित असतो. शोकामुळे वृत्ती दुखावली जाईल, पण साधूची वृत्तीच निवृत्ती झाली म्हणून साधू आदिअंती शोकरहित असतो. मनाला मोह झोंबतो, पण तेच उन्मन झाल्यामुळे साधू मोहातीत असतो. साधू व वस्तू यांचे अद्वैत असते, त्यामुळे भय कसे वाटेल? परब्रह्म निर्भय, तसाच साधू पण निर्भय असतो. सकळांना अंत आहे, पण साधू अनंत रूप आहे. देहबुद्धीमुळे होणारे दुःख खेद साधूस नसते. निर्गुण हेच खरे आहे असा बुद्धीचा निश्चय असतो. निर्गुण कोणी नेण्यासारखी वस्तू नसल्यामुळे त्याला कोणी नेऊ शकत नाही. तो एकला एकच असल्यामुळे स्वार्थ कोणाचा करावा? दृश्य नसता स्वार्थाचा ठावच नाही. आशा धरता परमार्थाची, स्वार्थाची दुराशा तुटली, म्हणून नैराश्यता ही साधूची ओळख आहे. गगन मृदू आहे, तसेच साधूचे वचन कठीण नाही. साधू अथवा योगी अखेर स्वरूपाकार होतो, त्यामुळे तो अनासक्त असतो. स्वरूपाची स्थिती बांधता साधू देहाची चिंता सोडतो. त्याला चिंता नसते. बुद्धी स्वरूपी लागता अवघी उपाधी तुटते, म्हणून साधू निरुपाधी. साधू स्वरूपीच राहत असल्यामुळे तो मान अपमान पाहत नाही.
अलक्षास लावी लक्ष म्हणून साधू परमदक्ष. साधू परमार्थाची बाजू कशी उचलून धरावी हे जाणतो. स्वरूपाला मळ सहन होत नाही म्हणून साधू निर्मळ. साधू केवळ स्वरूपच असतो म्हणून निर्मळ. सकळ धर्मामध्ये स्वरूपी राहणे हाच खरा स्वधर्म. हेच साधू लक्षाचे वर्म आहे. साधूची संगती धरता आपोआप स्वरूपस्थिती लागते. स्वरूपस्थितीने लक्षणे अंगी बांधतील, परंतु स्वरूपी निरंतर राहावे लागेल. निरंतर स्वरूपी राहता स्वरूपाची होई जे तत्वता, मग लक्षणे अंगी बांधता वेळ नाही. बुद्धी स्वरूपी राहील तर सगळेच अवगुण सुटतील, परंतु या सत्संगती निरूपण पाहिजे. जगामध्ये सगळ्यांना सारखाच अनुभव येईल असे सांगता येत नाही. ते सर्वही पुढील समासात सांगितले आहेत. कोण लोक कोणत्या स्थितीत राहतात, कोणाला कसा अनुभव येतो ते अवधान देऊन पुढे ऐका. दशक 8 समास 9. जय जय रघुवीर समर्थ. दशक 8 समास 10. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, आधी सामान्य लोकांचा अनुभव गमतीने ऐका. एक म्हणती संसारच करावा, तो करता करता पहिलं पार पावता येते. सर्व जीव देवाचे आहेत, हा व्याप आपल्या मालकीचा नाही. एक म्हणतो असे करून चालणार नाही, संसार करता लोभ जडतो, मग पोटासाठी कुटुंबाची सेवा करावी लागते. एक म्हणती संसार सुखे करावा, सद्गतीसाठी काहीतरी दान पुण्य करावे. एक म्हणती संसार खोटा, वैराग्य धारण करून देशाटनास निघावे, म्हणजे स्वर्गप्राप्तीचा मार्ग मोकळा होईल. एक म्हणती उगीचच कशाला हिंडावे, आश्रमधर्म करून आपल्या आश्रमी असावे. एक म्हणती कैसा धर्म अवघा अधर्म होतो, संसारी नाना कर्मे करावी लागतात. एक म्हणती चांगली वासना असावी, म्हणजे संसार तरून जाता येईल. एक म्हणती भाव पाहिजे तरच देव पावतो. एक म्हणती आईवडीलच देव मानावे, त्यांची पूजा एकभावानी करत जावी. एक म्हणती देव ब्राह्मण यांचे पूजन करावे, नारायणच विश्वाचा मायबाप आहे. एक म्हणती शास्त्रांचा अभ्यास करावा, त्यात जसे सांगितले तशा प्रकारे परलोकात जावे. एक म्हणती शास्त्र इतकी आहेत की त्यांचे अध्ययन संपत नाही, त्यासाठी साधूजनांना शरण जावे. एक म्हणती या सगळ्या गोष्टी सोडा, पोटी भूतदया असावी, हेच सर्वांचे सार आहे. एक म्हणती आपल्या आचारधर्माप्रमाणे असावे, अंतकाळी सर्वोत्तमाचे नाव घ्यावे. एक म्हणती तीर्थे करावीत, एक म्हणती कीर्तन करावे, कोणी म्हणती योग बरा, कोणी म्हणती भक्तिमार्ग बरा. एक म्हणती सगळ्या गोष्टी सोडा, आधी खायला पोळी पाहिजे, मग खुशाल गप्पा करा. एक म्हणती पाऊस असावा, दुष्काळ न पडावा, मग सकळ योग बरा. एक म्हणती कंकाळी भद्रकाळी प्रसन्न करून घ्यावी. एक म्हणती विघ्नहर, एक म्हणती भोळाशंकर, एक म्हणती सत्वर पावे भगवती, एक म्हणती मल्हारी, एक म्हणती व्यंकटेशाची भक्ती बरी. एक म्हणती देवावर भार घालावा, एक म्हणती देव कसला भल्यांचा अंत पाहतो. एक कंटाळून म्हणती काय होईल ते पाहावे. अशी प्रापंचिकांची लक्षणे गहन आहेत. अल्प मात्र बोललो. आता ज्ञान्यांचा अनुभव कसा ते सांगतो. एक म्हणती भक्ती करावी, श्रीहरी सद्गती देईल. एक म्हणती ब्रह्मप्राप्ती कर्मानेच होते. एक म्हणती भोग सुटेना, जन्ममरण तुटेना. एक म्हणती अज्ञानाच्या सर्व उर्मी आहेत. एक म्हणती सर्व ब्रह्म, तेथे कैचे क्रियाकर्म. एक म्हणती क्रियाकर्माच्या बाबतीत हा अधर्म बोलूच नये. एक म्हणती सर्व नासे, उरले ते ब्रह्म असे. एक म्हणती समाधान असे नाही, सर्व ब्रह्म केवळ ब्रह्म. हा पूर्वपक्षाचा भ्रम आहे. अनुभवाचे वर्म वेगळेच आहे. वस्तू अनुर्वाच्य आहे, ते बोलताना वेदशास्त्रांनाही मौन पडते. ब्रह्म असे आहे तसे आहे हा निश्चय कोणी केला? कारण सिद्धांत मते अनुभवाला स्थान नाही, कारण द्वैत नाही. अनुभव हे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात असे मागेच सांगितले आहे. एक साक्षीत्वे वर्तती, साक्षी वेगळाच म्हणती. दृश्यापासून द्रष्टा वेगळा, अशी अलिप्तपणाची स्थिती. देही असून अलिप्तता सहजच आली. एक म्हणती नाही भेद, तिथे द्रष्टा कुठून आला? अवघी साखरची स्वभावे, तेथे कडू पण कुठले? विरघळलेले तूप आणि थिजलेले तूप, तसेच निर्गुण गुण आले म्हणून द्रष्टा आणि दृश्य. अवघाची जगदीश, मग द्रष्टेपणाचा सायास कशाला? अवघा आत्मा आकारला, आपण भिन्न काहीचा उरला. प्रपंच अवघा सारला की जे काही नाही तोच देव, असे कोणी म्हणतात. दृश्य ओलांडले पण पुढे शून्य पाहून मागे फिरले. इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्य. त्या शून्यालाच देव समजून मागे फिरले. सेवकालाच राजा म्हणून कल्पिले, राजाला पाहताच ते व्यर्थ झाले. शून्याला ब्रह्म कल्पिले, पण पुढे परब्रह्म देखता शून्याचा भ्रम तुटून गेला. शून्याचा सूक्ष्म अडथळा विवेकाने बाजूस सारला की परब्रह्माचे दर्शन घडते. जसे राजहंस दूध व पाणी वेगळे करतो,
वेगळेपणाने पाहिल्यामुळे वृत्ती शून्यत्वी पडते. वस्तूला अनुभवायचे असेल तर पहिले अभिन्न झाले पाहिजे. वस्तूच आपण होणे असे आहे वस्तूचे पाहणे. वेगळेपणाने पाहू गेल्यास खात्रीने शून्य दर्शनच घडते. शून्य काही परब्रह्म होणार नाही. आपण वस्तू सिद्धच आहे. मी मन आहे असे कल्पू नये असा उपाय साधू सांगतात. मी म्हणजे मन नाहीच. संतही मी मन आहे असे सांगत नाहीत. म्हणून कोणाच्या तरी सांगण्याने मी मन आहे असे म्हणू नये. संत वचनावर विश्वास ठेवून शुद्ध स्वानुभव घ्यावा. मनाचा स्वभाव पालटून आपण परब्रह्म स्वरूप आहोत असे त्याचे रूपांतर होते. मन देखील ब्रह्मस्वरूप होऊन जाते. ज्याचा अनुभव घ्यायचा तोच खरा मी आहे. त्या स्वरूपाचा ज्याला अनुभव येतो त्याचा पुष्कळ लोकांना फायदा होतो. लोभी लोक धन मिळवायला गेले ते लोभी धन स्वरूपच झाले. ते धन नुसते साठवून ठेवतात, उपभोग घेत नाहीत. त्यांच्या मागून भाग्यवान पुरुष त्याचा उपभोग घेतो. साधकाच्या बाबतीत असेच घडते. साधकाने देहबुद्धी सोडली, परब्रह्माच्या नादी लागल्यामुळे स्वानंद भोगण्याचा हेतूच नाहीसा होतो. त्याची वृत्ती ब्रह्ममय होते. स्वानंद भोगायला तो मीपणाने उरतच नाही. त्याच्या आध्यात्मिक श्रीमंतीचा फायदा इतर लोकांनाच मिळतो. आपला खरा मी परब्रह्म वस्तू एकरूपच आहे असा ज्ञानाचा विवेक आहे. ज्ञानदशक पूर्ण झाला. मी यथामती आत्मज्ञान सांगितले. न्यून असेल तर श्रोत्यांनी क्षमा करावी असे समर्थ म्हणतात. दशक 8 समास 10 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.